नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी लक्ष्मण पळसकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काही काळापूर्वी आयोगाने एक नोटिफिकेशन दिलं होतं। या नोटिफिकेशनमध्ये पुढील 1 वर्षामध्ये अंदाजित ज्या कुठल्या एक्झाम आयोग घेणार आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे आणि त्या टाइम टेबलमध्ये पुढील 1 वर्षामध्ये आयोग राज्यसेवेची 2 प्रिलिम्स आणि 2 मुख्य परीक्षा घेणार आहे। मग ह्या दृष्टिकोनातनं आपला हा जो बदलता अभ्यासक्रम आहे, पूर्वीचा जो अभ्यासक्रम होता तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होता, परंतु आता हा बदललेला अभ्यासक्रम जो आहे यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरे लिहायची। त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे। मी स्वतः इकॉनॉमिक्सचे लेक्चर घेणार आहे। क्वेश्चनचं मॉडेल आन्सर कसं असलं पाहिजे हे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीजमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मला असं वाटलं की विद्यार्थ्यांनी आन्सर रायटिंग करण्यापूर्वी काही ठराविक गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे। म्हणजे इकॉनॉमीचे उत्तर लिहिताना कुठल्या गोष्टी ज्या आहेत, ठळक गोष्टी आहेत, तुमच्या डोक्यामध्ये राहायला पाहिजे। माइंड यू, प्रत्येक म्हणजे ह्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये करंट अफेअर्स हे न्यूक्लियस आहे, बेस आहे, अराउंड विच द स्टॅटिक जो आहे आपला तो त्याच्यावरती आपल्याला लिंक करायचा आहे। परंतु जो इम्पॅक्ट किंवा जी नेसेसिटी ऑफ करंट अफेअर्स आहे ती इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त प्रभावीपणे दिसून येते। म्हणजे इकॉनॉमीचे बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला असे दिसतील ते करंटच्या आजूभोवतीच आहेत, करंटचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठं ना कुठेतरी प्रभाव दिसून येतो। मग त्या अनुषंगाने आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स जनरल स्टडीज 3 मधील उत्तर कशा पद्धतीने लिहिली गेली पाहिजे मध्ये जसं आपण हेडिंग काय ठेवलंय की हाऊ टू राईट इफेक्टिव्ह आन्सर्स, नॉट जस्ट ऑर्डिनरी आन्सर्स। म्हणजे आन्सर तर तुम्ही लिहिणारच आहे, जर कुणाला पण उठवलं बस म्हटलं बाबा उत्तर लिही तो उत्तर लिहिणार, परंतु आपल्याला इफेक्टिव्ह आन्सर लिहायचे आहेत। इफेक्टिव्ह आन्सर याच्यासाठी लिहायचे आहेत आपल्याला कारण का ज्या वेळेस मुख्य परीक्षेसाठी एका जागेसाठी कमीत कमी आयोग 15 मुलांना बोलवणार आहे। मग ह्या 15 पोरांपैकी किंवा मुलींपैकी तुम्हाला त्याच्यापैकी जर एज घ्यायचा असेल, त्या बाकीच्यांपेक्षा जर चांगलं सरस पद्धतीने उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला त्याचा सातत्याने सराव केला गेला पाहिजे। काही ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या कायम मनामध्ये ठेवल्या गेल्या पाहिजे आणि त्याचंच एक कंटिन्युएशन म्हणून ही आजची सिरीज आहे की हाऊ टू राईट अँड इफेक्टिव्ह आन्सर्स फॉर इकॉनॉमी। नाव टू बिगिन विथ, तर पहिली खूप जी गोष्ट आपल्या मनात असली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही उत्तर लेखनाला घेता, त्यातला पहिली गोष्ट फर्स्ट अँड फॉरमोस्ट, फर्स्ट थिंग फर्स्ट, की अंडरस्टँड द क्वेश्चन्स डिमांड। बहुतांश वेळा विद्यार्थी काय चूक करतात की घाई गडबडीने क्वेश्चन नीट व्यवस्थितपणे वाचत नाही, आणि जे विचारले त्याच्याकडे लक्ष न देता भलतंच काहीतरी लिहित बसतात। म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही उत्तर लेखनाला घेसाल त्यावेळेस अंडरस्टँड द क्वेश्चन्स डिमांड, म्हणजे त्यांनी विचारलेलं काय। मग आता ही डिमांड कशी समजून घ्यायची? डिमांड समजून घेण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो डिकन्स्ट्रक्ट करावा लागणार आहे। डिकन्स्ट्रक्ट म्हणजे काय? तो क्वेश्चन तोडा, त्याच्यामध्ये टप्प्यात 2-3 नॉर्मली यूपीसीचे जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर एका क्वेश्चनमध्ये 2-3 डायमेन्शन्स असतात, ठीक आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने जर तुम्ही जर क्वेश्चन वाचतानाच असा ब्रेक करून वाचला तर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं काय हे चांगलं मिनिंगफुल वेने समजून जाईल। त्यामुळे फर्स्ट इज डिकन्स्ट्रक्ट द क्वेश्चन। आता सेकंड काय की आयडेंटिफाय द डायरेक्टिव्ह वर्ड्स। डायरेक्टिव्ह वर्ड्स म्हणजे काय तर ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो निर्देशात्मक जे शब्द आहेत ते। मग हे निर्देशात्मक शब्द कोणते कोणते आहेत? हे निर्देशात्मक शब्द डिस्कस, ॲनालाइज, क्रिटिकली एक्झामाइन, सबस्टॅन्शिएट, इव्हॅल्युएट ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही। पण मित्रांनो, हे जे वर्ड दिलेले असतात, डायरेक्टिव्ह वर्ड्स असतात, हे तुमच्या आन्सरला खूप जास्त उजळणी देतात। म्हणजे बघा ना, क्रिटिकली एक्झामाइन ज्यावेळेस इव्हॅल्युएटर विचारतो क्वेश्चनमध्ये असतं त्यावेळेस तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे तुम्ही त्या क्वेश्चनचे प्रोज आणि कॉन्स, आणि दोन्ही पण प्रोज आणि कॉन्स कन्सिडर केल्यानंतर फायनल जजमेंट काय देत आहे हे लिहिणं अपेक्षित आहे क्रिटिकली एक्झामाइनमध्ये। ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये ॲनालाइज हा शब्द असतो, ॲनालाइजमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन ब्रेक करायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही तो क्वेश्चन ब्रेक केला त्यानंतर त्याचे लिंकिंग ऑफ डॉट्स, तुम्हाला कनेक्शन त्याच्यामध्ये ह्या गोष्टी एकमेकाशी कशा कनेक्ट आहेत या समजून घेण्याचा आहे। म्हणजे उद्यापासून ज्यावेळेस आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन्स बघू त्यावेळेस क्वेश्चनशी संदर्भात बाबा क्रिटिकली डिस्कस, आपण क्रिटिकली एक्झामाइन ज्यावेळेस म्हणतो, ज्यावेळेस आपण म्हणतो की डिस्कस म्हणतो तर ह्या डिस्कसमध्ये काय की डिस्कसमध्ये तुम्हाला सगळ्या डायमेन्शन त्याच्यामधनं कव्हर होणं अपेक्षित आहे।
एखादा क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी डिस्कस. आता याच्यामध्ये ज्यावेळेस डिस्कस येतात तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडस्ट्रियल पॉलिसीबद्दल लिहिणं अपेक्षित आहे. पण ज्या वेळेस तुम्हाला क्रिटिकली एक्झामाइन येईल की व्हॉट इज द सोशल अँड इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी क्रिटिकली एक्झामाइन, मग या ठिकाणी तुम्हाला त्या इंडस्ट्रियल पॉलिसीचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि मग फायनल जजमेंट द्यायचं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस इव्हॅल्युएट असेल, इव्हॅल्युएट हा शब्द ज्यावेळेस वापरलेला असेल तर तुम्हाला जो काय एक क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरियावरती तुम्हाला सबस्टॅन्शिएट करायचं आहे. म्हणजे सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय असणार आहे न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीचा हा क्रायटेरिया झाला. ह्या क्रायटेरियावरती तुम्ही पुढे जाऊन उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून हे जे कीवर्ड्स आहेत खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच पद्धतीने सबस्टॅन्शिएट करणं म्हणजे काय की जे प्रूफ जे आहे, तुम्ही जे क्वेश्चनमध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते तुम्हाला एव्हिडन्सच्या स्वरूपामध्ये प्रूफ करायचं आहे. मग ह्या विविध गोष्टी बारकावे आहेत. आपण हे नंतर एक सेपरेट सिरीज घेणारे हे जे कीवर्ड्स आहेत ते कशा पद्धतीने समजून घ्यायचे आणि कशा पद्धतीने उत्तराची आखणी करायची यासाठी या कीवर्ड्सवरती एक लेक्चर अपेक्षित आहे. आपण नक्कीच जे इन हाऊस विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या कीवर्ड्सवरती एक एक्सप्लेनेशन 1-to-1 एक्सप्लेनेशन ठेवणार आहे. त्यामुळं सेकंड थिंग जे आपण डिस्कस केली की जे निर्देशात्मक शब्द आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट कुठली ध्यानात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ आन्सर. आता उत्तर लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे माहिती आहे ते कसं पण मांडणं योग्य नाही. आयोगाकडे ज्यावेळेस तुम्ही आयोगाचा पेपर लिहिता तुम्हाला 3 तासामध्ये 20 क्वेश्चन्स लिहायचे आहेत. मग ज्यावेळेस 20 क्वेश्चन लिहितात तर जर आपण त्याची फोडणी केली तर प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला साधारणतः 8 ते 9 मिनटं भेटतात. मग ज्यावेळेस तुम्हाला एका क्वेश्चनवरती तुम्ही जर 20-20 मिनटं उत्तरं लिहिली तर बाकीच्या जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांना तुम्ही जस्टिस देऊ शकणार आहात का? बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की एका स्ट्रक्चरमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मग हे स्ट्रक्चर कशा स्वरूपात आहे? हे स्ट्रक्चर जे टाइम टेस्टेड आहे. गेल्या 10 वर्षामध्ये UPSCला हाच सिलेबस आहे, बरोबर आहे. मग यामध्ये जे सातत्याने टॉपर्स आलेले आहेत त्यांनी प्रामुख्याने या गोष्टीवरती इम्फेसाइज केलं. ती कुठलं की तुम्ही एका स्ट्रक्चरमध्ये उत्तर लिहा. स्ट्रक्चर म्हणजे काय? त्याला इंट्रोडक्शन असलं पाहिजे, त्याला बॉडी असली पाहिजे आणि त्याला कन्क्लुजन असलं पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही IBC फॉर्मॅटमध्ये हा जो IBC अप्रोच आहे उत्तर लेखनाचा जो IBC अप्रोच आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आता ज्यावेळेस आपण इंट्रोड्यूस करतो, इंट्रोड्यूस कशा पद्धतीने केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे की इंट्रोडक्शन हे क्रिस्प असायला पाहिजे. इट शुड नॉट बी मोर दॅन 5 लाईन्स. म्हणजे बरेचसे विद्यार्थी इंट्रोड्यूसमध्येच म्हणजे एखाद्या उत्तराचं सुरुवात केली तर त्यामध्येच मेन बॉडीमध्ये जे पॉईंट्स असायला पाहिजे ते इंट्रोडक्शनमध्ये टाकतात. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय की इट शुड बी क्रिस्प. मॅक्सिमम 5 लाईनपर्यंत तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायची एक सुरुवात करून देत आहे उत्तर लेखनाला, त्या एक्झामिनरला तुम्ही काय म्हणणार आहात याची एक जाणीव करून देत आहे त्या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून. मग हे इंट्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं? बरेचसे विद्यार्थी करंट अफेअर्स किंवा डेफिनेशनच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करतात. हे दोन्ही पण वे बरोबरच आहेत, पण जितक्या व्हॅरिड वेजने, जितक्या डिफरंट वेजने तुम्ही जर इंट्रोड्यूस करू शकले तर तेवढं मिनिंगफुल इम्प्रेशन सुरुवातीला एक्झामिनरवरती पडणार आहे. मग तुम्ही हे जे इंट्रोडक्शन हे कशा पद्धतीने करू शकता? बाय डिफायनिंग द टर्म की बाबा जर क्वेश्चन विचारला इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन अ फ्री मार्केट इकॉनॉमी इज अ मिथ. मग आता ह्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय हे डिफाईन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही डेफिनेशन देऊन करू शकता किंवा याला कॉन्टेक्स्ट काय होता. इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संदर्भामध्ये काही रिसेंट वेळेमध्ये टाईममध्ये काही कुठली एखादी बाब, एखादी गोष्ट घडलेली आहे का ज्यामुळे सातत्याने इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा चर्चेमध्ये आहे. मग या कॉन्टेक्स्ट देऊन तुम्ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ लिहू शकता. त्याचबरोबर एखादा करंट इव्हेंट संदर्भातील की इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संदर्भामध्ये काय एखादा करंट इव्हेंट चालू आहे का सातत्याने न्यूजमध्ये, किंवा एखादा अथॉरिटेटिव्ह सोर्स असेल.
अथॉरिटेटिव्ह सोर्स कुठल्या माध्यमातून, इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल, नीती आयोगचा एखादा रिपोर्ट असेल, यांनी इन्क्लुझिव्ह ग्रोथवरती काहीतरी भाष्य केलेलं असेल तर ते तुम्ही उत्तरामध्ये लिहून किंवा इंट्रोडक्शनमध्ये लिहून तुमच्या उत्तराला सुरुवात करू शकता. आणि जी छाप त्याच्यामधनं पडणार आहे त्यातनं नक्कीच तुम्हाला एक अर्धा किंवा 1 मार्क भेटण्यास मदत होईल. आणि शेवटी की रिलेव्हंट फॅक्ट्स अँड फिगर, ज्या फॅक्ट्स अँड फिगर आहेत त्या देऊन सुद्धा इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी तुम्ही पॉवर्टी, इनइक्वॅलिटी असेल, अशा ज्या काही रिलेव्हंट टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत त्या तुम्ही सुरुवातीला लिहून तुमचं उत्तर तुम्ही प्रभावीपणे मांडू शकता. हे झालं इंट्रोडक्शनच्या संदर्भामध्ये. आता ज्यावेळेस मेन बॉडी जी आहे ती मेन बॉडीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतात आणि ह्या मेन बॉडीमध्ये फ्लो असणं खूप गरजेचं आहे. जो काही क्वेश्चन विचारलेला आहे तर तुम्ही 80% जो आहे तो मेन बॉडीमध्ये कव्हर करता. मग ह्या मेन बॉडीमध्ये तुम्ही प्रायोरिटाईज केलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सुरुवातीला आलेली पाहिजे. जी क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ते सुरुवातीला आलं पाहिजे, ना की सर्वात शेवटी, म्हणजे मार्क्स जास्त भेटतील. त्याचबरोबर तुम्ही ही गोष्ट पण ध्यानात ठेवली पाहिजे की तुमच्या उत्तरामध्ये हेडिंग्स असल्या पाहिजे, सब हेडिंग असल्या पाहिजे. हेडिंग, सब हेडिंग्स तुमच्या उत्तराला एक वाचण्यायोग्य फील देतं. फील गुड जो एक्सपिरियन्स असतो, जो इव्हॅल्युएटरला अपेक्षित आहे आणि ज्या माध्यमातून जर त्याला ते उत्तर चांगलं आकर्षक वाटलं तर अर्धा मार्क सहज भेटून जाणार आहे तुम्हाला. म्हणून त्याला हेडिंग आणि सब हेडिंग देणं गरजेचं आहे. त्याला बुलेट पॉईंट्स वापरणं गरजेचं आहे. बुलेट पॉईंट्स का? मोस्टली तुम्ही पॅराग्राफमध्ये पण उत्तर लिहू शकता, सब पॅराग्राफमध्ये पण लिहू शकता, पण पॅराग्राफमध्ये उत्तर लिहिण्याचा सगळ्यात मोठी दोष किंवा चूक अशी की किती लिहावं ते समजत नाही, मग तुम्ही कंटिन्युअसली लिहित जाता. मग ही चूक टाळायची असेल तर बेस्ट अल्टरनेटिव्स काय की तुम्ही बुलेट पॉईंट्समध्ये लिहा. बुलेट पॉईंट्समध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण उत्तरामध्ये उतरवतो. मग त्यात होतं काय की जे मल्टिपल पॉईंट्स जे आपल्याला लिहायचे आहेत, डायव्हर्जंट व्ह्यूज जे आपल्याला उत्तरामध्ये मांडायचे आहेत, ते बुलेट पॉईंट्सच्या माध्यमामधून आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतं. आणि इव्हॅल्युएटरला सुद्धा रादर दॅन तुमचा ग्रंथ वाचण्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे तो पटपट पटपट इव्हॅल्युएट करत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर मल्टी डायमेन्शन्स. तुमच्या उत्तरामधले डायमेन्शन्स मात्र कुठलेच मिस नाही झाले पाहिजे. तुमच्या उत्तरामधले जे विविध डायमेन्शन्स आहेत ते मिस नाही व्हायला पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय मल्टी डायमेन्शन्स? ज्यावेळेस क्वेश्चन विचारला आहे, आपण ज्यावेळेस म्हणतो की एक्झामाइन किंवा डिस्कस द सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी, मग यावेळेस त्याचे मल्टी डायमेन्शन्स कुठले असतील? त्याचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय आहे का, त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे का, त्याचा काही लीगल इम्पॅक्ट आहे का, बरोबर की नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याच्यावरती काही इम्पॅक्ट पडतोय का, त्याला काही कॉन्स्टिट्यूशनलच्या संदर्भामध्ये काही प्रोव्हिजन आहे का, टेक्नॉलॉजिकलच्या संदर्भामध्ये काही इम्प्लिकेशन्स आहेत का. म्हणजे ॲज डायव्हर्जंट ॲज पॉसिबल, जेवढे मॅक्सिमम पॉईंट, जितके डिफरंट व्ह्यूज तुम्ही त्याच्या उत्तरामध्ये ॲड करू शकता तेवढं तुमचं उत्तर हे परिपक्व दिसणार आहे. म्हणून ही जी मल्टी डायमेन्शनॅलिटी जी आहे तुमच्या उत्तरामध्ये ही खूप महत्त्वाची आहे. जेवढे तुमचे उत्तर मल्टी डायमेन्शनल असणार आहे तेवढं ते इव्हॅल्युएटरला जास्त पद्धतीने अपील होणार आहे. सो दॅट वॉज इन बॉडी, की बॉडीमध्ये तुम्हाला हे महत्त्वाच्या ज्या वेळेस तुम्ही उत्तर लिहिताय हे जे आहे की हेडिंग, सब हेडिंग असेल, बुलेट पॉईंट्स असतील, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स प्रायोरिटाईज करायचे आहेत आणि मल्टी डायमेन्शनॅलिटी ऑफ युअर आन्सर. नाव मूविंग नेक्स्ट की यामध्ये कन्क्लुजन कसं करायचं. आपण इंट्रोडक्शन तर बघितलं, बॉडी पण बघितली, आता सर कन्क्लूड कसं करायचं. मोस्ट ऑफ द टाइम विद्यार्थी काय करतात की सुरुवात करतात, मुख्य बॉडीमध्ये लिहितात, पण कन्क्लूड करायचं विसरूनच जातात. ते अब्रप्टलीच एंड करून टाकतात. का असं जाणवतं की त्यांना कंटाळा आला की काय. कन्क्लूड करायला कधीच विसरलं नाही गेलं पाहिजे. कन्क्लुजन भलेही तुमचं 5 लाईनमध्ये असेल, 2 लाईनमध्ये असेल किंवा 3 लाईनमध्ये असेल. नॉर्मली कन्क्लुजन हे 5 लाईनमध्ये असायला पाहिजे. किती लाईनमध्ये असायला पाहिजे? नॉर्मली कन्क्लुजन हे तुमचं 5 लाईन्समध्ये असायला पाहिजे. आता हे ज्यावेळेस कन्क्लुजन लिहिता त्या कन्क्लुजनमध्ये काही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की हे कन्क्लुजन तुमचं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या गोष्टी ऑलरेडी इंट्रोडक्शनमध्ये लिहिल्यात, ज्या गोष्टी तुम्ही बॉडीमध्ये लिहिल्यात त्या पुन्हा कन्क्लुजनमध्ये उतरवायची काहीच गरज नाही आहे. कन्क्लुजन जो काही प्रॉब्लेम तुम्ही डिस्कस केला आहे याला ओव्हरकम कसं करता येईल
एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला कन्क्लुजनमध्ये दिसला पाहिजे. तुम्हाला जो प्रॉब्लेम तुम्ही उत्तरामध्ये मांडलाय तो पुन्हा एकदा गिरवत बसू नका, याच्यावरती सोल्युशन काय येईल. मग तोच आपला सेकंड मुद्दा की फॉरवर्ड लुकिंग अँड सोल्युशन ओरिएंटेड, की यासाठी कुठलं आपल्याला सोल्युशन प्रोव्हाइड करता येईल का, कमिटीजनी कुठलं काय याला सोल्युशन दिलेलं आहे का, यासाठी आपल्याला एडिटोरियल डिस्कशन असेल, न्यूजपेपर रीडिंग असेल इम्पॉर्टंट ठरतं. की त्या ठराविक मुद्द्यांसाठी इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट असेल, बजेटच्या संदर्भामध्ये असतील, त्यानंतर लँड रिफॉर्म्स असेल, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील, अशा अन्य मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस असतील, मॅन मटेरियल मशीन्स, अशा प्रत्येक गोष्टीसाठी ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो ते ओव्हरकम करण्यासाठी एक त्या क्षेत्रामधली लोक काही ना काही स्वरूपामध्ये सजेशन्स देत असतात. मग ते सजेशन्स आपण कन्क्लुजनमध्ये ॲड केले पाहिजे, सकारात्मक दृष्टीने ते उत्तर दिलं पाहिजे. तुमचा आन्सर जे आहे ते एक कुठल्या तरी पद्धतीने जी समस्या आहे त्या समस्येला समाधान शोधण्याचा प्रयत्न करते असं प्रामुख्याने दिसलं पाहिजे, ज्याला आपण काय म्हणतो की सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच. आणि सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच आपल्याला कशामध्ये दिसेल, कन्क्लुजनमध्ये दिसेल. म्हणून 3-4 गोष्टी महत्त्वाच्या कुठल्या आहेत की तुमचं कन्क्लुजन हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सेकंड फॉरवर्ड लुकिंग असलं पाहिजे, की फॉरवर्ड लुकिंग म्हणजे काय, रिग्रेसिव्ह नको आहे, ते पॉझिटिव्ह पाहिजे आउटलुकने. की ज्या तुम्ही आता हे रिग्रेसिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय, सकारात्मक बाबी इतक्या, म्हणजे ज्याला आपण सकारात्मकता कशाला म्हणतो की भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात, एखादा जर अडथळा आला तर तो ओव्हरकम होऊ शकतो, ह्या गोष्टीला आपण सकारात्मकता म्हणतो. आणि हाच फॉरवर्ड लुकिंगनेस आपल्याला कन्क्लुजनमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सोल्युशन देणं गरजेचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे की कन्क्लुजनमध्ये नवीन कुठला आर्ग्युमेंट देत बसू नका. ज्या तुम्ही गोष्टी ऑलरेडी बॉडीमध्ये कव्हर केलेल्या असतील, आता कन्क्लुजनमध्ये शेवटी सर ते अजून नवीन काही लिहू नका, तो खूपच ॲब्रेटनेस आहे, त्याला कुठलं लॉजिकच नाही, त्याला कुठलं लिंकच नाही आहे. म्हणून नवीन आर्ग्युमेंट मात्र कन्क्लुजनमध्ये लिहायचं नाही. या 3-4 गोष्टी ज्या आपण डिस्कस केलेल्या आहेत तेवढ्या मात्र कन्क्लुजनमध्ये काटेकोरपणाने किंवा पद्धतशीरपणाने त्या मांडणं अपेक्षित आहे. आता तिसरा मुद्दा असा की तुमचं जे कंटेंट आहे ते तुम्ही खाली, म्हणजे एखादा आर्ग्युमेंट करताय तुम्ही, त्या आर्ग्युमेंटला जर तुम्ही फॅक्ट्स आणि फिगरनी सपोर्ट नाही केलं तर ते आर्ग्युमेंट काय इतकं स्ट्रॉंग वाटत नाही. ज्याला आपण खोकला म्हणतो की इट इज नॉट सपोर्टेड बाय फॅक्ट्स अँड फिगर. यू आर सेईंग समथिंग, देयर इज अ जेन्युइनिटी, नो डाऊट अबाउट इट, बट व्हॉट इज द प्रूफ यू आर सेईंग द ट्रू थिंग्स. आपण असं जेन्युइन करू शकतो का, कारण का 1000 लोक 1000 पद्धतीने त्यांचे मत मांडणारे, मग प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणत असेल तर इव्हॅल्युएटर काय म्हणत, नक्की खरं काय. मग खरं कसं ठरवायचं, तर खरं ओनली फॅक्ट्स अँड फिगरवरती. ज्या वेळेस तुम्ही कुठलेही उत्तर हे तथ्यांवरती आधारित बोलता, लिहिता, त्याची विश्वासार्हता वाढते, त्याची जेन्युइनिटी वाढते आणि तेच जास्त मार्क घेण्यास आपल्याला मदत करतात. म्हणून तुमच्या उत्तरांमध्ये जास्तीत जास्त फॅक्ट्स अँड फिगर असणं गरजेचं आहे. मग आता हे डेटा अँड स्टॅटिस्टिक्स कुठून, मग भरपूर सारे असे रिपोर्ट्स येतात, इंडायसेस येतात. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे, तर जर लेबर फोर्स असेल, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन 41.7%, असे विविध. फिस्कल डेफिसिट किती आहे, किती झालेले 4.9% असेल. ज्या टॉपिकच्या अंतर्गत प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भात तुमच्याकडे कमीत कमी 10 फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं आहे. एखाद्या रिपोर्टमध्ये इंडेक्समध्ये जर इंडियाचं स्थान ह्या जेंडरच्या संदर्भामध्ये जर सपोज कमी स्थानावरती असेल ते तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती सबस्टन्शिएट करणं अपेक्षित आहे. म्हणून ज्या काय फॅक्ट्स अँड फिगर आहेत त्या मात्र तंतोतंत एकदम तंतोतंत विदाऊट एनी एरर बरोबर असणं अपेक्षित आहे. म्हणून डेटा आणि स्टॅटिस्टिक्स वापरा. त्यानंतर करंट अफेअर्स, पूर्ण GS मध्येच तुम्हाला करंट अफेअर्स पाहिजे, परंतु त्याची तीव्रता इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त आहे. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये न्यूक्लियस करंट अफेअर्स आणि त्याच्या भोवती आजूभोवतीला तुम्हाला स्टॅटिकचा सिलेबस सापडणार आहे. मग करंट अफेअर्सला तुम्ही अप टू डेट असणं अपेक्षित आहे. त्यासाठी न्यूजपेपर वाचणं अपेक्षित आहे, त्यासाठी ज्या काही क्लासच्या नोट्स असतील त्या वाचणं अपेक्षित आहेत आणि त्यात तुम्हाला करंट चालू घडामोडीशी जोडणं जमलं पाहिजे. तिसरी गोष्ट कोणती की डायग्राम्स अँड फ्लो चार्ट. आता ज्यावेळेस आपण डायग्राम अँड फ्लो चार्ट्स वापरतो तर त्यात होतंय काय की तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या कमी स्पेसमध्ये तुम्ही लिहू शकता. तुमचं जे उत्तर आहे ते वाचनीय बनवू शकता, आकर्षक बनवू शकता आणि त्यातनं तुम्ही अर्ध्या गुणाची देखील कमाई करू शकता. म्हणून शक्य होईल तेवढा ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की मी डायग्राम काढू शकतो, देशाची डायग्राम काढू शकतो,
महाराष्ट्राची डायग्राम काढू शकतो, त्याच्यामध्ये टेबल चार्ट्स विविध पद्धतीने, त्याला काय असा फिक्स्ड कुठला फॉर्म्युला नाही आहे. इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्हिटी तुम्ही इथे अप्लाय करून स्पेसचं युटिलायझेशन करायचं आहे आणि डायग्राम्स अँड फ्लोचार्ट्स उत्तरामध्ये लिहिणं किंवा काढणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कमिटीज अँड रिपोर्ट्स असतील. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की रिपोर्ट्स तर खूपच असतात. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट, ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट, त्यानंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स रिपोर्ट, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, असे कितीतरी सारे रिपोर्ट्स आहेत. ह्या रिपोर्ट्स मधील जी माहिती आहे त्यातले जे रँकिंग आहे, ज्यावेळेस त्या संदर्भातील क्वेश्चन येईल त्या ठिकाणी तो उतरवणं अपेक्षित आहे. मग त्याचबरोबर कमिटीज असतील. केळकर कमिटी कशा संदर्भात आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भात मध्ये आहे. त्यानंतर नरसमेन कमिटी कशाच्या संदर्भात आहे? तर फायनान्शियल सेक्टरच्या रिफॉर्मच्या संदर्भात आहे. आबिद हुसेन कमिटी कशाच्या संदर्भामध्ये आहे? तर ते कशाच्या संदर्भामध्ये की MSME जस्ट किंवा कुटीर उद्योग ज्याला आपण म्हणतो ते त्यांचं पुनरुत्थान कसं करायचं या संदर्भामध्ये. पुन्हा कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स आहेत, यांनी काय रिकमेंडेशन्स दिलेले आहेत का? अशा n नंबर ऑफ कमिटीज असतील ज्या महत्त्वाच्या असतील, ज्या सरकारने गठीत केलेल्या असतील. भले ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांनी दिलेल्या शिफारसी, त्यांनी दिलेल्या रिकमेंडेशन्स तुम्हाला कशामध्ये उतरायच्यात? तुमच्या उत्तरामध्ये उतरायच्यात. भले ते मग बॉडीमध्ये असेल किंवा कन्क्लुजनमध्ये असेल. आणि शेवटेसरती यूज ऑफ कीवर्ड्स, तुम्हाला कीवर्ड्स करून ते हायलाईट करायचे. मग हे कीवर्ड्स कसे? फिस्कल प्रुडन्स असू शकतं, फिस्कल कन्सॉलिडेशन असू शकतं, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असू शकतं, सर्वसमावेशक वाढ असू शकतात, ज्याला टॅक्स एक्सपेंडिचर, अशा इकॉनॉमिक्समधल्या ज्या विविध ज्या कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ज्या क्वेश्चनच्या संदर्भामध्ये जर विचारलं तर ते लिहिणं उतरवणं गरजेचं आहे. मग जर विचारलं, जर एम्प्लॉयमेंटचा जर आपण दाखला घेतला तर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय. मग जर त्यावेळेस तुम्ही डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट हा शब्द वापरणार, इव्हॅल्युएटरला आपोआप अंदाज येऊन जाणार की ह्या विद्यार्थ्याला ही कॉन्सेप्ट समजलेली आहे. समजतंय? म्हणून जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्ही उतरवणं गरजेचं आहे आणि ते कीवर्ड्स अधोरेखित करणं, अंडरलाईन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता शेवटेसरती प्रॅक्टिस जो चौथा एलिमेंट आहे तो का बरं इम्पॉर्टंट आहे? हे बघा, सुरुवातीलाच आपण बघितलं की 4 जनरल स्टडीचे पेपर, 3 तासामध्ये 20 क्वेश्चन लिहायचे. 20 क्वेश्चन, एका क्वेश्चनमध्ये कमीत कमी 2 डायमेन्शन्स आहेत. मग जर कधी कधी एका सिंगल क्वेश्चनमध्ये 4 डायमेन्शन्स असतात. सिंगल क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस 4 डायमेन्शन्स असतात, ज्यावेळेस 4 डायमेन्शन्स असतात, मग तुम्ही प्रत्येक डायमेन्शनला जस्टिस देणं अपेक्षित आहे. मग तुम्ही जर वर्ड लिमिटला अडेअर केलं नाही, एकाच डायमेन्शनवरती जास्त लक्ष केंद्रित केलं तर दुसरे डायमेन्शन दुर्लक्षित होणार आहे. मग हे घडू नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? वर्ड लिमिट्सला अडेअर राहिलं पाहिजे. आणि हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळेस तुम्ही सातत्याने प्रॅक्टिस करसाल, सातत्याने उत्तरलेखनाची सुरुवात करसाल, लिहित राहाल. आणि उत्तरलेखन केवळ लिहायचं नाही आहे, ते स्पीडली राहायचं आहे. कारण का इथं वेळ कमी आहे. तुम्हाला 150 शब्दांच्या प्रश्नासाठी किती साधारणतः वेळ भेटतो? 7 मिनिटाचा. 250 शब्दाचं जर उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला 9 मिनिटं भेटतात. मग ह्या कमी वेळामध्ये विथ स्पीड, विथ कंटेंट, विथ स्ट्रक्चर, विथ डायग्राम्स, एक चॅलेंजिंग टास्क आहे, ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर शब्द आहे हर्क्युलियन टास्क. हा हर्क्युलियन टास्क आहे. मग हे जर तुम्हाला मास्टर करायचं असेल तर रेग्युलर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामुळं जी प्रॅक्टिस करत असताना वर्ड लिमिटकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर टाईम मॅनेज करायचा आहे. आपण जस्ट बघितलं की प्रत्येक क्वेश्चनला साधारणतः 7 ते 9 मिनिटाचा कालावधी आहे. मग हा कालावधी कसा मॅक्सिमम पॉसिबल आवर ॲडव्हान्टेज कसा वापरता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्तराची आपल्याला लेजिबिलिटी, हे बघा, प्रत्येक विद्यार्थी हा काय सुवाच्य हस्ताक्षराने ब्लेस्ड नाही आहे. प्रत्येक काही जणांचं खूप चांगलं हस्ताक्षर असतं, काही जणांचं एवढ्या चांगल्या पद्धतीने ते लिहू शकत नाही. पण याचा अर्थ असा पण होत नाही की तुम्ही एकदम गचाळ, इव्हॅल्युएटरला काही समजणारच नाही अशा पद्धतीने उत्तरं लिहा. आयोग काय म्हणतंय की तुम्ही जी काय उत्तरं लिहिताय, जी काय मतं मांडतायत, इट शुड बी लेजिबल. लेजिबल म्हणजे काय? इव्हॅल्युएटरला तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे लिहिताय ते वाचता आलं पाहिजे. जितका कमी कष्ट त्या इव्हॅल्युएटरला होणार आहे तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. अँड द मोर डिफिकल्ट इव्हॅल्युएटर इज, ही विल मेक युअर लाईफ मोर डिफिकल्ट. म्हणजे जे कमीत कमी जर चांगलं हस्ताक्षर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण चांगल्या
सुवाच्य किंवा क्लीन नीट पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही केला गेला पाहिजे. आणि दिस इज व्हॉट आय मीन की तुम्ही लेजिबिलिटी जे आहे उत्तरामध्ये मेंटेन करणं अपेक्षित आहे. आणि जमलंच तर इव्हॅल्युएशन तुमच्या मित्राकडनं करून घ्या, तुमचे सिनियर्स असतील त्यांच्याकडनं करून घ्या. आणि जर नसेल तर एखादा मेंटॉर असेल, तुमचे पियर्स असतील त्याच्याकडनं चेक करा. यातनं होईल काय की तुम्हाला रेग्युलर फीडबॅक भेटत जाईल. एखादा क्वेश्चन असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने तो मांडला आहे, बरोबर आहे, परंतु ती 1 डायमेन्शनच्या उत्तरामध्ये उतरलेली आहे. मग तुम्हाला जर ते सर्व समावेशक उत्तर बनवायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, ते एखाद्या मेंटॉरकडनं चेक करून घेतलं पाहिजे, एखाद्या सिनियरकडनं चेक करून घेतलं पाहिजे. म्हणजे डिफरंट डायमेन्शन जे आहेत ते तुमच्या उत्तरामध्ये ॲड होणार आहेत. येते लक्षामध्ये. त्यामुळे ते इव्हॅल्युएशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हीच गोष्ट तुम्ही माझ्या मते ध्यानात ठेवली पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही उत्तर लेखन चालू करताय, सगळ्यात सर्वप्रथम तुम्ही लिहायला घ्या. एकदा प्रिलिम्स झाल्यानंतर उत्तर लिहायला घ्या. हळूहळू तुम्हाला उत्तर लिहिता येतील. मग ती चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा कसा प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करा. त्याला IBC अप्रोच जो आहे, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, हे वापरा. इंट्रोडक्शनच्या ज्या आपण टेक्निक्स आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ मेथड्स टू इंट्रोड्यूस युअर आन्सर, त्या अंमलबजावणीत त्या कशा उतरवता येतील उत्तरामध्ये त्याचा प्रयत्न करा. बॉडीमध्ये आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, बुलेट पॉईंट्स असतील, हेडिंग्स असतील, त्यानंतर प्रायोरिटायझिंग द इम्पॉर्टंट थिंग्स असतील, ते बॉडीमध्ये ठेवणं तुम्ही सराव करा. लिहिताना सराव ठेवा, लिहित जा. आणि कन्क्लुजन करताना फॉरवर्ड लुकिंग, सोल्युशन ओरिएंटेड किंवा वे फॉरवर्ड कन्क्लुजन लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढ्या फॅक्ट्स अँड फिगर करा. तुमचं उत्तर हे नक्कीच जे इव्हॅल्युएटर आहे, आयोगाचा इव्हॅल्युएटर आहे, त्याला हे इम्प्रेसिव्ह वाटणार आहे. आणि कम्पेअर टू, म्हणजे तुम्हाला परफॉर्म बेटर तर करायचंच, पण कम्पेअर टू अदर युअर कॉम्पिटिटर्स, एका जागेसाठी जर 15 लोक स्पर्धा करतायत तर तुम्हाला बाकीच्या 14पैकी सुपरलेटिव्हवरती चांगलं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. भले त्यांच्याकडनं तुम्हाला 0.25 जास्त मार्क्स भेटले, मोर दॅन इनफ, पण ते भेटणं अपेक्षित आहे. आणि ते जर भेटायचं असेल तर ज्या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही सराव करा. काही प्रॉब्लेम आला तर शाश्वत अकॅडमीमध्ये संपर्क करा. वी आर देअर फॉर यू. फॉर एनी डाऊट्स, एनी ट्रबल, डू नॉट हेजिटेट टू रीच अस आउट. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओवरती, एका नवीन टॉपिकवरती. धन्यवाद.